नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण मंगळ परिवर्तन जे 5 फेब्रुवारीला झालं आहे त्या संदर्भात कोणत्या राशींना त्याचा फायदा होणार आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. चला तर मंगळाचं परिवर्तन कोणत्या राशींना लाभदायक ठरणार हे पाहूयात. एकंदरीतच 3, 6, 10 आणि 11 या स्थानी ज्या राशींच्या मंगळ असेल त्या राशींना फायदेशीर ठरेल. तर 4, 8, 12 ज्यांना हा मंगळ असेल त्या राशींना तो त्रासदायक ठरणार आहे. आजची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण फक्त कोणत्या राशींना या मंगळ परिवर्तनाचा लाभ होणार आहे या संदर्भात आहे. मकर राशीत परिवर्तन मंगळाचं होतंय. मेष, सिंह, वृश्चिक आणि मीन या राशींना या परिवर्तनाचा मोठा लाभ होणार आहे. त्यातून सर्वाधिक लाभ हा वृश्चिक, नंतर मीन आणि मेष, सिंह असा होणार आहे. एकंदरीतच मंगळ या ग्रहाचा गुणधर्म, कारकत्व हे जर पाहिलं तर त्याच्यात बऱ्याच गोष्टींचा समावेश होतोय. त्यातल्या त्यात मंगळ हा ग्रह जे काही कारकत्व प्रदान करतो त्यातलं जो महत्वाचा भाग आहे तो नेतृत्व विषयक आहे. सध्याचा कालावधी पाहता सध्याच्या राजकीय संदर्भातील आगामी लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेतल्या तर हा सध्याचा मंगळ हा राजकीय व्यक्तींच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण मंगळ हा ग्रह जो आहे तो नेतृत्व गुण प्रदान करतो. ज्या व्यक्तींना सर्वसाधारणपणे नेतृत्व करावं लागते, आक्रमकपणा, बोलकेपणा, स्वकर्तृत्व या गोष्टी ज्या ठिकाणी लागतात त्यात राजकीय व्यक्ती, त्याचप्रमाणे उद्योजक, सर्जन, दंतवैद्य ह्या लोकांना त्याचा जास्त फायदा होणार आहे. मी जो हा उल्लेख करतोय ह्या 4 राशींना जास्त फायदा होणार. त्यात मेष, सिंह, वृश्चिक आणि मीन. मेष राशीच्या दशमात मंगळ येतोय, तर सिंह राशीच्या षष्ठात मंगळ येतोय, वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानी मंगळ येतोय, तर मीन राशीच्या एकादश स्थानी मंगळ येतोय. त्यामुळे या राशींना कोणत्या संदर्भातून लाभ होणार आहे तर ह्या 4ही राशींच्या सर्वसाधारणपणे या वृश्चिक राशीचा प्रथम क्रमांक जर घेतला तर या मंगळ राशीचा सर्वाधिक फायदा ह्या वृश्चिक राशीला होणार आहे. एकंदरीतच मंगळ हा या मकर राशी सर्वसाधारणपणे 40 ते 45 दिवस टिकून असणार आहे. आणि आगामी या सगळ्या काळात सर्वसाधारणपणे वृश्चिक राशीच्या जातकांना त्यांचं स्वकर्तृत्व अतिशय उजळून निघणार आहे. आणि एकंदरीतच ह्या स्वकर्तृत्वामुळे त्यांनी जे काही प्राप्त केलेल्या गोष्टी आहेत त्यातून त्यांना आत्मविश्वास
निश्चितच मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या कर्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी जो काही संघर्ष केलेला आहे त्यातून ते नेतृत्व, पुढाकार या राशीच्या लोकांनी जो काही घेतलेला आहे, आक्रमक वृत्तीच्या संदर्भातून, नेतृत्व गुणातून, जनसंपर्काच्या माध्यमातून, सर्वसाधारणपणे या मंगळाच्या संदर्भात जनसंपर्क, नेतृत्व गुण, जमिनीच्या संदर्भातलं धैर्य, पराक्रम, संघर्ष, आक्रमक वृत्ती या सगळ्या गोष्टी कुठे कुठे दिसून येतात. सर्वसाधारणपणे आपण बघितले मगाशी चर्चा करताना की एकतर राजकीय बाबतीत, राजकीय नेत्यांच्या संदर्भात, त्याचप्रमाणे उद्योजक आणि उद्योजकांच्या संदर्भातून पहिला क्रमांक बिल्डर, डेव्हलपर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, त्याचप्रमाणे लोखंडाचे व्यापारी, मसाल्याचे व्यापारी, चहा कॉफीचे व्यापारी आणि काजूचे व्यापारी, या सगळ्यांना हा मंगळाचा जो परिवर्तनाचा भाग आहे, एकंदरीतच मकर राशीचा जो प्रवेश मकर राशीत होते मंगळाचा, त्यातून ह्या ज्या 4 राशींना लाभ होणार आहे, मेष, सिंह, वृश्चिक आणि मीन, ज्यांच्या ह्या राशी आहेत आणि आता जो उल्लेख केलेला आहे, ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहेत, लोखंडाचा व्यापार करत आहेत, बिल्डर आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, चहा कॉफीचे व्यावसायिक आहेत, मसाल्याच्या पदार्थांचे व्यावसायिक आहेत, अशा या सर्वांना ह्या मंगळाच्या परिवर्तनाचा लाभ होणार आहे. सर्वाधिक लाभ मी मगाशीच त्याचा क्रम सांगितला. सर्वाधिक लाभ ह्या 4ही राशींपैकी प्रथम क्रमांक वृश्चिक आणि त्याच्यानंतर मीन राशीचा आणि मग नंतर मेष आणि सिंह. कारण जे चंद्र आणि मंगळ यांचे लाभयोग जे होत आहेत ते वृश्चिक आणि मीन या राशीचे होते. त्याच्यामुळे या संदर्भातून सर्वाधिक फायदा जो आहे परिवर्तनाचा तो वृश्चिक आणि मीन या राशीला होणार आहे. 4ही राशींना लाभदायक असणार आहेत, पण सर्वाधिक लाभ या 2 राशींना होणार आहे. त्याचप्रमाणे या मंगळाच्या संदर्भातून, नेतृत्वाच्या संदर्भातून, आक्रमकतेच्या संदर्भातून, गुप्ततेच्या संदर्भातून, पोलीस खातं, मिलिटरी, उच्च सरकारी अधिकारी, इंजिनियर, सर्जन आणि त्याच्यातही दंतवैद्य यासारख्या व्यक्तींना, यासारख्या पेशाच्या व्यक्तींना हा मंगळाचा परिवर्तनाचा अधिक लाभ होणार आहे. एकंदरीतच ह्या मंगळाच्या परिवर्तनाच्या संदर्भातून ज्यांचा सिक्युरिटीच्या संदर्भातील व्यवसाय असेल, त्याचप्रमाणे गुप्तहेर संदर्भातून ज्यांचा व्यवसाय असेल, मिलिटरीचे मोठे अधिकारी असतील, मगाशी उल्लेख केलेला आहे तसे लोखंडाचे व्यापारी, मसाल्याचे व्यापारी, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, चहा कॉफी आणि काजू यासारख्या व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींना हा अतिशय लाभ होणारा ह्या परिवर्तनाच्या संदर्भातून मंगळाच्या. एकंदरीतच हा मंगळ ग्रह एकतर त्याची स्वराशी मेष आणि वृश्चिक आहे आणि ह्या 4ही या संदर्भातून राशींना फायदा होणार आहे. त्यातल्या त्यात मेष आणि वृश्चिक ही त्यांच्या ह्या मंगळाच्या स्वराशीची राशी आहे. त्याचप्रमाणे उच्च राशीच्या असलेली मकर रास आणि नीच असलेली कर्क रास असा हा मंगळाच्या बलाबलाचा भाग आहे. तर एकूणच मंगळाचे
जे शुभयोग होत आहेत ज्या राशींशी, त्याच्यात लाभयोग पंचमयोग ज्यांच्याशी होत आहेत त्यांना तो उत्तमच जाणार आहे. त्याचप्रमाणे मंगळ हा पापग्रह असल्याने मंगळाची दृष्टी देखील जी काही आहे ती थोडीशी अशुभ फल देणारीच आहे. ज्याप्रमाणे ह्या मंगळाचं कारकत्व आपण मगाशी बघितलं जाते, मंगळ हा विवाहाच्या संदर्भात काही अडथळे उत्पन्न करतो. त्याचप्रमाणे मंगळाच्या ज्या काही अनिष्ट युती ज्या असतात त्या अनिष्ट युती देखील ह्या विवाहाच्या संदर्भातून, नोकरी व्यवसायाच्या संदर्भातून त्यात बाधा आणणाऱ्या बाबी ह्या मंगळाकडून घडतात. सर्वसाधारणपणे या मंगळाच्या आक्रमकतेतून, मग आक्रमकता जी आहे कुठे व्यक्त करावी, कोणत्या संदर्भातून व्यक्त करावी, म्हणजे त्याच्यात स्थळ काळ व्यक्ती सापेक्ष त्याच्यातली चांगली बाब आणि उत्तम गोष्टीसाठी संघर्ष करणं आणि चुकीच्या गोष्टीसाठी संघर्ष करणं यात जो फरक आहे तसाच तो मंगळाच्या संदर्भातून दिसून येतोय. एखादी गोष्ट जर चांगली असेल आणि त्याच्या संघर्षातूनच जर पुढे जात असेल तर ती चांगली म्हणायला हवी. त्याचप्रमाणे एखाद्या देशावरती आक्रमण जर झालेलं असेल आणि त्या संदर्भातनं जर लष्करी कारवाई जर होत असेल, त्यातला जो आक्रमकपणा असेल तो उत्तमच म्हणायला लागेल. तर वाईट गोष्टींच्या चिथावणीसाठी, त्याचप्रमाणे अतिरेकी कारवाई करण्यासाठी लागणारी आक्रमकता ही वाईटच प्रवृत्ती म्हणायला लागेल. त्यामुळे मंगळाची आक्रमकता, मंगळाची दाहकता, मंगळाचं नेतृत्व गुण, मंगळाच्या संदर्भातून जनसंपर्कातून येणारं जो लाभ आहे तो कोणत्या संदर्भातून घ्यायचा आहे, त्याच्या संधीचा कशा प्रकारे लाभ घ्यायचा आहे, मग तो चांगल्या प्रकारे घ्यायचा आहे की आणखीन कोणत्या पद्धतीने घ्यायचा आहे, हा ज्याच्या त्याच्या वृत्तीवरती, मनोवृत्तीवरती, मनस्वभावावरती अवलंबून आहे. तर एकंदरीतच हे मंगळाचं परिवर्तन जे 5 फेब्रुवारीलाच रात्री 9:43 वाजता झाले, मकर राशीत परिवर्तन झाले मंगळाचं. मकर राशीत राशी प्रवेश झाला आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त कोणत्या राशींना फायदा होणार आहे या संदर्भातून आपण चर्चा केली. पुढच्या व्हिडिओच्या वेळी आपण निश्चितपणे हा विषय त्यात घेणार आहोत की कोणत्या राशीला जो मंगळाचा त्रास होणार आहे आणि त्याच्यावरती काय उपाय करावे लागतील, आणि मंगळाविषयीची इतरही माहिती आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत. आमचे हे विविध विषयावरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्या मित्रमंडळींच्या पर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्या आप्तेष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ह्या व्हिडिओचा लाभ करून देण्यासाठी आपण लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व हितचिंतकांना याचा लाभ करून द्या. पुढच्या व्हिडिओच्या वेळी भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.